नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचाळ आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीबद्दल व्हिडिओ बनवत असतो। तर आज 15 ऑगस्ट 2021 भारताचा 75वा इंडिपेंडन्स डे किंवा स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्या निमित्ताने सिडकोने जी आहे ती कोविड विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लॉटरी जी आहे ती अनाउन्स केलेली आहे। तर ह्याबद्दल सिडकोने ऑलरेडी एक माहिती दिलेली होती, जवळपास एप्रिलमध्ये ह्याबद्दल नोटिफिकेशन आलेलं होतं, पण फायनली जी आहे ती लॉटरी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ही लॉटरी जी आहे ती अनाउन्स झालेली आहे। तर ज्यावेळी एप्रिलमध्ये ह्याबद्दल अनाउन्समेंट आली होती तर त्यावेळी दोन मेजर गोष्टी सांगण्यात आल्या होत्या। तर त्याबद्दल आपल्याला एक थोडी गुड न्यूज आहे आणि एक न्यूज ठीक आपण बोलू शकतो त्याप्रमाणे। तर ह्यामध्ये गुड न्यूज ही आहे की त्यावेळी सांगितलं होतं की फक्त तळोजा ठिकाणी ही घरे येणार आहेत, पण लकीली ही घरं जी आहेत ती सर्व लोकेशनसाठी म्हणजे घणसोली, खारघर, कळंबोली आणि द्रोणागिरी ह्या लोकेशनसाठी ही अनाउन्स होणार आहे। त्याच प्रकारे ही जी लॉटरी होती त्यावेळी सांगितलं होतं की बुक माय सिडको होम ह्या वेबसाईटवरून अप्लिकेशन होणार आहे, पण ज्या प्रकारे ह्यांचं समोर आलेलं आहे की लॉटरी वेबसाईटवर आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे, त्या प्रकारे जी ही आहे ती जी नॉर्मल ट्रेडिशनल मेथड आहे त्यानेच आपली ही जी वाटतं लॉटरी ही अनाउन्स होऊ शकते। आता अजून ही लॉटरी जी आहे ती ओपन झाली नाही आहे, 12 वाजता ही लॉटरी ओपन होणार आहे, तर त्यावेळी आपल्याला ह्याबद्दल एक्झॅक्ट कन्फर्मेशन मिळणार आहे। पण ज्या प्रकारे वेबसाईट जी दिलेली आहे त्यावरून ते एक गोष्ट क्लिअर होत आहे की ही जी नॉर्मल ट्रेडिशनल मेथड आहे त्यानेच ही लॉटरी अनाउन्स होणार आहे। तर सर्वात आधी आपण बघूया की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते। तर सिडकोने टोटल 15 नोडमध्ये ही लॉटरी अनाउन्स केलेली आहे, त्यामध्ये जवळपास 4488 घरं टोटल अनाउन्स आलेली आहेत। EWS कॅटेगरीसाठी ह्यामधली 1088 घरं असणार आहेत आणि बाकी सर्वसामान्य गटासाठी जी आहे ती जवळपास 3400 घरं ही अवेलेबल होणार आहेत। या फाईलची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकही सोडून देईन, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता। तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता सेक्टर नंबर 21, 22, 27 आणि 37 ह्या ठिकाणी जी फ्लॅट आहेत ते रेडी आहेत, तर तुम्ही तिकडून अप्लिकेशन करू शकता। तर तुम्हाला इमिडिएटली घराची गरज असेल तर 34 आणि 36 सेक्टर जे आहे इथे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, जवळपास 1 ते 1.5 वर्ष लागेल कन्स्ट्रक्शन कंप्लीट व्हायला। तर तुम्हाला जर घाई नसेल घराची, नंतर घर भेटत चालत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ही अप्लिकेशन करू शकता। ह्या 34 आणि 36 सेक्टरमध्ये जी घरं आहेत ती थोडीशी महागडी असणार आहेत, तर अशा केसमध्ये तुम्ही तीही एक कन्सिडरेशन घेऊ शकता। ज्या प्रकारे मला माहिती आहे की ह्या बिल्डिंगमध्ये ह्या ज्या 34 आणि 36 मधल्या बिल्डिंग आहेत त्या थोड्या मोठ्या असणार आहेत आणि त्यामध्ये थोडे स्ट्रक्चरल चेंजेसही असू शकतात। दुसरा जो नोड आहे तो आपला आहे खारघर सेक्टर 40, इथे जवळपास 74 घरं अवेलेबल आहेत, तर ह्या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन नक्की करू शकता। नेक्स्ट जो आहे तो सगळ्यात बेस्ट लोकेशन घणसोली, तिकडेही तुम्ही बघू शकता। आता घणसोलीमध्ये डिमांड खूप जास्त असल्यामुळे तुम्ही बघू शकता घरंही फारच कमी अवेलेबल आहेत, 1 आणि 4 घर फक्त अवेलेबल आहेत। तर तुम्हाला इकडे घर लागलं तर नक्कीच एक खूप चांगली संधीही असणार आहे। त्यानंतर पुढचं लोकेशन जे आहे ते आहे द्रोणागिरी या ठिकाणी। द्रोणागिरी ठिकाणी 3 लोकेशनमध्येही फ्लॅट्स अवेलेबल आहेत, तुम्ही इथेही कन्सिडरेशन देऊ शकता। पण ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की द्रोणागिरीमध्ये मार्केट रेट जो आहे तो जवळपास LIG घरांच्या आसपासच चालू आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही ही गोष्ट कन्सिडरेशन करून घेऊ शकता। जर घर लागलं तर नक्कीच चांगलं आहे, तुम्ही सिडकोचं घर घेऊ शकता, त्याला एक प्रायोरिटी देऊ शकता। पण जर नाही लागलं तर तुम्हाला मार्केट रेटमध्ये तुम्हाला प्रायव्हेट डेव्हलपरकडूनही जवळपास सिमिलर रेटमध्ये म्हणजे थोड्याशा हायर रेटमध्ये तुम्हाला इथे घर मिळून जाईल। तर ज्या प्रकारे तुम्ही बघितलं असेल की हे लोकेशन जे आहे तिथे ऑलरेडी लॉटरी होऊन गेली होती सिडकोची 2018, 2019 आणि 2020 ह्या 3 वर्ष कंटिन्युअसली ह्या लोकेशनसाठी लॉटरी आलेली होती आणि त्यानंतर ह्या 2021 मध्ये ही सेम लोकेशन जे आहेत ते अनाउन्स आलेले आहेत। तर आपला जो शेड्यूल आहे हा 2018च्या लॉटरी विजेत्यांसाठी पण बनवला होता त्यावेळी, कारण त्यावेळी जी होती ती माहिती कोणती अवेलेबल नव्हती, त्यामुळे आपल्याला ह्या प्रोजेक्टबद्दल जे आहे ते इन अँड आउट माहिती पडलेलं आहे की प्रोजेक्ट स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आपण पूर्ण बघितलेलं आहे। त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये अशी माहिती देण्याचा प्रयत्न करू जी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा वेबसाईटवरती मिळणार नाहीये, त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ह्या लॉटरी अंतर्गत 2 मेजर घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे। एक आहे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, त्याला आपण EWS असं म्हणतो। सेकंड जे नॉर्मली असतो तो LIG कॅटेगरी असते, पण लॉटरीच्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार जी आहे ती सर्वसाधारण घटक असं मेन्शन केलेलं आहे, तर मे बी त्याला इन्कम कॅटेगरी नसू शकते असं एक असू शकतं। ज्यावेळी आपल्याला बुकलेट मिळेल त्यावेळी आपण एक्झॅक्टली याबद्दल कन्फर्मेशन देऊ शकतो। पण सध्या जे आहे ते इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे 3 लाखापर्यंत त्यांचं इन्कम असतं, त्यांना तुम्हाला इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये असतं। ह्यांच्या घराची जी साईज आहे ती आहे 25 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 270 स्क्वेअर फीट पर्यंत, आणि जे दुसरं घर आहे ते आहे LIGचं, ते आहे 29 स्क्वेअर मीटरचं म्हणजे अप्रॉक्सिमेटली 320 स्क्वेअर फीटचं हे घर असतं। दोघांमध्ये जर तुम्ही डिफरन्स बघायला गेलात तर LIG मध्ये जो आहे तो छोटासा डायनिंग एरिया ॲडिशनल असतो किचनमध्ये, आणि बाकी जी मेजर जे डायमेन्शन्स आहेत ते मोर ऑर लेस सेमच आहेत तुमचे। याशिवाय जी LIGची घरं असतात त्यांना वेस्टर्न कमोड सारखी फॅसिलिटी वगैरे दिलेली आहे, जेव्हा की LIG मध्ये जे आहे ते इंडियन कमोड जे आहे, हे मेजर डिफरन्स ह्या 2 घरांमध्ये येतो।
ह्याशिवाय तर तुम्ही बिल्डिंगच्या आतमध्ये जर बघितलं तर बिल्डिंगमध्ये वापरण्यात येणारे लिफ्ट वगैरे जे आहे ते थोडीशी वेगळ्या क्वालिटीचे आहेत. याशिवाय मेजर असा कोणताही डिफरन्स नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला EWSचं घर लागत असेल तर नक्कीच एक चांगल्या किमतीला मिळत आहे. पण LIGचं घर जर थोडं हायर प्राइसला मिळत आहे. ह्या घरांबद्दलच्या किमतींबद्दल जे कम्युनिकेशन आलेलं आहे त्यानुसार 19 लाख ते 21 लाखापर्यंत जी तुमची EWSची घरं असणार आहेत आणि LIGची घरं म्हणजे जे सर्वसाधारण गट आहेत त्याच्यासाठी जी घरं असणार आहेत त्यांची किंमत जी आहे ती 25 लाखापासून ते 28 लाखाच्या दरम्यान असणार आहेत. तर आता आपण बघूया की कोणत्या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन करावं आणि कोणत्या सिक्वेन्समध्ये करावं जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट मिळून जाईल. तर बघा किमतीमध्ये जो डिफरन्स आहे तो फारसा मेजर नाही आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला जिथे किंमत मार्केट किंमत सध्याची जास्त आहे त्या हिशोबानेच मी तुम्हाला घरं सांगणार आहे. तर सर्वात बेस्ट लोकेशन जे आहे ते आहे घणसोली लोकेशन. घणसोलीला करंटली बऱ्याच चांगल्या प्राइसला तुम्हाला हे घर मिळत आहे. कारण जी नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तिथे बाजूलाच एक जो प्रोजेक्ट चालू आहे तिथे जवळपास 90 लाखाला 1 BHK आहे. नक्की तो एक प्रीमियम प्रोजेक्ट आहे. आपण डायरेक्ट कंपॅरिझन करू शकत नाही पण एक रेफरन्ससाठी तुम्हाला किंमत सांगत आहे. सेकंड लोकेशन आहे ते तुम्ही बघू शकता कळंबोली किंवा खारघर सेक्टर 40 हे दोन्ही लोकेशन चांगले आहेत. आता ह्यामध्ये खारघरमध्ये एक मेजर बेनिफिट येणार आहे तो म्हणजे मेट्रो रेल्वे इथे सुरू होणार आहे लवकरच. जेव्हा की कळंबोलीला आज ऑफ ना कोणताही प्रोजेक्ट नाही आहे. पण जे कळंबोली प्रोजेक्ट पासून सगळ्यात जवळचं स्टेशन आहे ते आहे मानसरोवर किंवा खांदेश्वर. हे दोन्ही स्टेशन जवळपास 4.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. जेव्हा की खारघर स्टेशन जे आहे ते खारघरच्या प्रोजेक्ट पासून जवळपास 6 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. आता तुम्हाला ह्यावरती प्रेफरन्स तुमचा आहे की तुम्हाला स्टेशन थोडं जवळ हवं आहे की मेट्रो रेल्वे हवं आहे. तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही या दोघांपैकी कोणत्याही प्रोजेक्टला फर्स्ट किंवा सेकंड प्रेफरन्स देऊ शकता. थर्ड प्रेफरन्स माझ्या अकॉर्डिंगली तुम्ही देऊ शकता तळोजाला. आता तळोजामध्ये भरपूर प्रोजेक्ट अवेलेबल आहेत. तर अशा केसमध्ये तुम्ही जर प्रेफरन्स द्यायचा म्हटला तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता सेक्टर नंबर 22, त्यानंतर सेक्टर नंबर 27, सेक्टर नंबर 37 आणि सेक्टर नंबर 21. तर ह्याला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकता. ह्या घराची किंमत थोडी कमी आहे आणि मेट्रो स्टेशन पासून जी आहे ती घरं थोडी जवळ आहेत त्यामुळे तुम्ही नक्की यांना प्रायोरिटी देऊ शकता. सेकंड प्रायोरिटी तुम्ही देऊ शकता सेक्टर नंबर 34 किंवा 36 या सेक्टरनाही देऊ शकता. यानंतर शेवटचा जो प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता तो आहे द्रोणागिरीला. आता द्रोणागिरी लोकेशन खूप चांगलं लोकेशन आहे. तुम्ही नक्की ते इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण सध्याच्या काळामध्ये सिडकोची घराची किंमत जी आहे ती जवळपास त्याच्या मार्केट रेटच्या आसपासच गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रायव्हेट डेव्हलपरकडून तुम्ही जरी घरं घेतली तर साधारणतः तुम्हाला त्याच रेंजमध्ये घरं मिळणार आहेत. त्यामुळे मी द्रोणागिरी लोकेशन जे आहे ते शेवटी ठेवलेलं आहे. पण नक्की जर तुम्हाला सिडकोकडून जर घर मिळालं द्रोणागिरीला आणि तुम्ही लॉंग टर्मसाठी बघत असाल 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान तुम्हाला जे राहायचं जायचं असेल तर नक्कीच द्रोणागिरी ही लोकेशन खूप चांगलं आहे. ह्याशिवाय सिडकोने 2018च्या विजेत्यांसाठी जो बेनिफिट दिला होता तो म्हणजे होता 1000 रुपये स्टॅम्प ड्युटीचा बेनिफिट दिला होता जो EWS आणि LIG कॅटेगरीसाठी अप्लिकेबल होता. तर सिडको घर घेण्यामध्ये तुम्हाला हा एक बेनिफिट आहे की तुम्हाला 1000 रुपये स्टॅम्प ड्युटीचा बेनिफिट घेता येईल जो तुम्हाला प्रायव्हेट डेव्हलपरमध्ये मिळणार नाही आहे. आता सर्वात महत्त्वाचं आपण बघूया की ह्यासाठी लागणारी एलिजिबिलिटी काय आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. यासाठी कोण अर्ज करू शकतो ह्याबद्दल तुम्ही कंडिशन बघू शकता. जर तुम्ही ह्या कॅटेगरी येत असाल म्हणजे आरोग्य कर्मचारी, अन्य कर्मचारी, जिल्हा प्रशासन, होमगार्ड ह्या तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर नक्की तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंत्राटी, बाह्य कंत्राटी, रोजंदारी, तदार्थ मानधन तत्वावरती जरी तुम्ही काम केलं असेल तरीसुद्धा ह्या लाटेसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आवश्यक कागदपत्रे तुम्ही बघू शकता. जवळपास 18 वर्षाहून जास्त तुमचं वय असणं आवश्यक आहे. याशिवाय तुमची महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं फार इम्पॉर्टंट आहे. आर्थिक उत्पन्न गटासाठी जवळपास 3 लाखाचं इन्कम दिलेलं आहे आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी जे आहे ते 3 लाखाच्या वरती म्हणजे कितीही असेल तरी उत्पन्न ज्याप्रमाणे दिसत आहे ते दिसत आहे. आणि ह्याशिवाय नवी मुंबईमध्ये तुमचं कोणतंही मालकीचं घर नसावं ही एक इम्पॉर्टंट कंडिशन ह्या ठिकाणी लागू आहे. नॉर्मली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे असतं ते तुमचं पहिलं घर असणं इम्पॉर्टंट आहे. ही एक कंडिशन लागू होते. याशिवाय जर तुम्ही इम्पॉर्टंट डेट जर तुम्ही बघितलात तर अर्जाची ओपनिंग जी आहे ती आज 12 वाजता ओपन होणार आहेत आणि 7 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 7 सप्टेंबरपर्यंत याचे ॲप्लिकेशन्स ओपन राहणार आहेत नाईटपर्यंत. तुम्हाला अर्ज भरायची वगैरे सर्व डिटेल्स तुम्ही इकडे बघू शकता. आणि ऑनलाईन लॉटरी सोडत जी आहे ती आहे 16 तारखेला सकाळी 11 वाजता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक मारा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हाही अशा प्रकारच्या लॉटरी अनाऊन्स होतील त्यावेळी तुम्हाला इमिडिएटली माहिती मिळेल. येत्या 23 तारखेला नेक्स्ट लॉटरी अनाऊन्स होणार आहे ती म्हणजे आहे म्हाडा कोकण मंडळाची. तर त्याबद्दल आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.